हा व्हिडिओ फक्त अपात्र लाडक्या बहिणींनी पाहावा ज्यांना जून आणि जुलैचे पैसे आले नाही. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. स्पेशली त्यांना पूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे की अपात्रतेते पात्रतामध्ये कसा प्रवास होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, फक्त त्यांनी बघावा ज्यांचे जून जुलैचे पैसे आले नाहीत. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. कारण त्याचं कारणही तसंच आहे. बराच संभ्रम जे आहे पसरत आहे. नेमकं काय होणार आहे हे समजत नाही. मग याच्यामधून काय निष्कर्ष निघतो? काय प्रकरण कुठे थांबणार आहे? या सगळ्याचा मी व्यवस्थितपणे आराखडा जे आहे काढा. सगळा अभ्यास केल्यानंतर पाणी एका ठिकाणी मुरतं आणि ते पाणी मुरलेलं कसं आपल्याला परत एकदा वाहतं करता येतं याचा अभ्यास करूनच मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत. बघा, मी बातमी दिलती, सगळ्या गोष्टी झाल्या. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, की 15 दिवसात सगळा खेळ होणार आहे. 15 दिवस तुमच्याकडे आहेत. जी आदितीताईने सांगितलं तेच मी सांगितलं होतं तुम्हाला आणि परत आज आदितीताईने सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. पण लोकांनी भीती घातली. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला, की आज तुम्हाला अपात्रते जे असताल तर पात्रतेकडे कसं जाणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला जे सांगत आहे त्यामध्ये पहिला मुद्दा येतो. मग म्हणजे मी तुम्हाला कशी टप्प्याटप्प्यानं सीडी जी आहे सांगणार आहे अपात्रतेकडे जायची. त्यामुळे घाबरायची काहीच गरज नाहीये. घाबरू नका बिलकुलच. घाबरून तुम्ही स्वतःला काही त्रास करून घेऊ नका. तुमचा राहिलेला पैसा जेवढा असेल तेवढा सगळाच येईल. त्याच्यामुळे चिंता करण्याची गरज नाहीये. मात्र काही नियम लक्षात ठेवा. मी पुन्हा रिपीट करतो लाडक्या बहिणींनो, काही नियम लक्षात ठेवा. हे बघा, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे का? तर नाही. ही पहिली अट आहे. नाही आहे आपल्याकडे. बऱ्याच लाडक्या बहिणींकडे अर्ध्याच्या वर नाही आहे. ठीक आहे. कार आहे का स्वतःकडे? कार असणं जाऊ द्या, कधी पाहिलीच नाहीये. नाहीये. ठीक आहे. बरीच गोष्टी. ठीक आहे. लाडक्या बहिणींनो, आणखीन तिसरा नियम बघा. एका घरात 3 लाभार्थी आहेत. बरोबर आहे. ह्याच्यात माझी काय चूक आहे? मी तर लाभार्थीमधून का वगळू? मग ह्याच्यामध्ये परत एक ऑप्शन असतं. आता अंगणवाडी सेविका धावून आलेल्या आहेत सगळ्या गोष्टीची जाच करायला. मग काय असतं, आता सासू आहे, दुसरी सून आहे आणि तुम्ही आहात. याचा अर्थ काय असतं, एका घरात तिघं झाले. मग आता यामध्ये अंगणवाडी सेविकांना विचारायचं पर्याय काय? कारण कसं असतं, सासू आहे, ही मोठी जाऊ आहे आणि तुम्ही आहेत. मग मोठ्या जावाला लाभ भेटतो किंवा तुम्हाला भेटतो तर हिला नाही भेटत. मग यामध्ये अंगणवाडी सेविका तुम्हाला पर्याय सांगतात, की एकतर तुम्ही दुसऱ्या रॅशनवर नाव टाका, म्हणजेच तुमच्या आई रॅशनवर नाव टाका. नाही तर मात्र तुम्ही तुमच्या मोठ्या जावाला म्हणा, की तुमचं रॅशन दुसरीकडे नाव टाका आई-वडिलांच्या. मग इथे तुम्हाला मार्ग भेटतो. मग काय होतं, तुमचा फॉर्म जो असतो तो परत अपडेट केला जाईल. परत अपडेट झालेला फॉर्म जे आहे तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे तुमचं हे जे नाव आहे परत एकदा सुरू होईल. बरोबर आहे? हा पर्याय आहे यामध्ये. हे मात्र तुम्हाला अंगणवाडी सेविकाताईंच्या हातानं करावं लागेल. आता बघा, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. रेशन कार्डचा मुद्दा झाला. रेशन कार्डवर 3 नावं असू नये. म्हणजेच काय, ते एका रेशन कार्डवर 3 लाभार्थी असले तर ते इझी डिटेक्ट होतं, ज्याची माहिती मी तुम्हाला लगेच दिली. ठीक आहे. मग ह्याच्यासाठीच हा पर्याय सांगितला, की एक नाव उडवून दुसरीकडे करायचं. आता तुम्हाला आठवतंय का? एक गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे. कोणी पाहिला का नाही? रेशन कार्डची के-वाय-सीची शेवटची डेट काय होती बघितलं का? जूनची 31 तारीख. जूनची 31 तारीख कशासाठी के-वाय-सीची शेवटची डेट होती? बघा, ज्यांचे रेशन कार्ड ओरिजिनल होते त्यांनी के-वाय-सी करून अपडेट केली आणि जे अपडेट झाले त्यामध्ये एका लाडक्या बहिणीला किती लाभ भेटतो, कोणत्या-कोणत्या घरात किती लाडक्या बहिणी, या सगळ्याची माहिती सरकारला पोहोचली. कळालं का? असं खायचं काय आणि असं खायचं काय? सरकार बरोबर काढतं माहिती, कुठून नाही. त्याच्यामुळं आपण जे आहे आपल्या पद्धतीनं जे काही रस्ता आहे, आपल्या पद्धतीनं जे काही मार्ग आहे तेच आपण पाहिला पाहिजे. कारण आज ना उद्या आपण 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्नधारक असलो तरी फसू. अ, आपण जर सरकारी नोकरदार असलो तरी फसू. आपण जर एकाच घरात तिघी लाभ घेत असले तरी अडकू. मग ह्या गोष्टी होणार आहेत. बघा, आता आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट संकेत दिला आहे, की 26,34,00,000 हजार जे आहेत लाडक्या बहिणी सध्या आमच्याकडून होल्डवर आहेत. ठीक आहे. अपात्र म्हणता येत नाही, सध्या स्थगित आहेत. येत्या 15 दिवसात आमची चौकशी सुरू होऊन संपेल. आता 15 दिवस तुमच्याकडे आहेत. बरोबर आहे. मग आता मात्र एक गोष्ट तुमच्या मनाला तुम्ही विचारायची आहे, की काय तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं म्हणून तुम्हाला अपात्र केलं? जर होतं तर तुम्ही त्याच्यावर काम करायचं. जर तुमच्याकडे नोकरी असेल सरकारी तर तुम्ही त्याच्यावर काम करायचं. याच्यावर तर काहीच काम होऊ शकत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट,
रेशन कार्डवर 3 नावं आहेत, तर मात्र की अंगणवाडी ताईला विचारायचं आहे, की यामध्ये बदल कसा करता येईल? कारण मग मी माझ्या वडिलांच्या नावाने रेशन कार्डला नाव जोडलेलं होतं. तिथून मग परत ॲड करू त्यांच्याकडे, इथून उडवून. तर मग याची प्रोसेस तुम्ही आजच तुमच्या रेशन कार्ड धारकाला विचारू शकता किंवा अंगणवाडी ताईला विचारू शकता. आता ही टीम 15 दिवसात तुम्हाला सगळंच करून देणार आहे. म्हणजे पात्रही ठेवणार आहे आणि अपात्रही ठेवणार आहे. म्हणजेच काय, तर त्यांच्या मनावर सगळ्या गोष्टी गेलेल्या असल्यामुळे त्यांच्याकडूनच सल्लामसलत करून जे आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्यांनी जर पात्र रिपोर्ट दिला तर पात्र, त्यांनी अपात्र दिला तर अपात्र. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे येते, की प्रत्येक जे लाडकी बहीण म्हणते, की माझ्याकडे हे सगळ्या गोष्टी नाही येतात, तरी मला अपात्र का केलं? मग आता अपात्र का केलं याचं कारणही तेच सांगतो मी तुम्हाला. त्यांच्यावर त्यांना जे आहे सरकारला तुमच्यावर संशय आला. संशय जो असतो, तो सरकारला आला, की यात काहीतरी गडबड आहे. एकतर हे पुरुषाचं अकाउंट असू शकतं किंवा एखाद्या अशा स्त्रीचं असू शकतं जिचा डबल फायदा आहे. तर मग आता ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, की आपल्याला हे सगळं व्यवस्थित सांगून समजून सांगायचं आहे. आता घाबरून जमणार नाहीये. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी फेस करून लाडक्या बहिणींनोच जायचं आहे. त्याच्यामुळं हा शेवटचा चान्स असणार आहे तुमच्याकडे. अंगणवाडी ताई जे आहे ते येणार आहेत. अंगणवाडी ताई सगळ्या जे आहे तुमच्याकडून रिपोर्ट घेणार आहेत आणि त्याच नंतर मात्र तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासमोर ठेवायच्या आहेत, की आमचं असं तसं. मात्र याची पूर्वतयारी तुम्हाला आजपासून करावं लागेल. आजपासून तुम्हाला विचार करावा लागेल, की का फॉर्म अपात्र होऊ शकतो? का झाला किंवा काही नाही असा विचार नाही. तुम्हाला जर जून-जुलैचे पैसे आले नाहीत, तर 2 गोष्टी आहेत की तुमचा पैसा का नाही आला याच्यावर एकदा शोधा आणि त्याच्यानंतर मात्र कशामुळे आला नसेल हे जर कळालं असेल, थोडी तरी हिंट लागते माणसाला, की आपल्याकडे ही गोष्ट आहे आणि यामुळे पैसा आला नसेल, तर मात्र आपण त्या गोष्टीसाठी तयारीत राहा, की ही गोष्ट आता अंगणवाडी ताईला म्हणजेच प्रेझेंट कशी करायची. आणि फॉर्ममध्ये बदल कसा करून घ्यायचा. कारण हा 15 दिवसाचा खेळ सगळ्यात मोठा आहे, धोक्याचा आहे. 15 दिवसात ह्या 26 लाखापैकी 25 लाखही लाडक्या बहीण पात्र होऊ शकतात, 10 लाखही होऊ शकतात. मग आपल्याला आता अपात्रतेकडून पात्रतेकडे जायचं, तर मात्र आता फक्त एकच रस्ता आहे अंगणवाडी ताई आणि त्या प्रत्येकाच्या डोर टू डोर घरी येऊन सगळ्या गोष्टी तपासणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की तुम्हाला एक चान्स पुन्हा भेटत आहे. डायरेक्ट तुम्हाला जे आहे अपात्र केलेलं नाही. त्याच्यामुळं तुम्हाला आता स्वतःवर अभ्यास करायचा आहे. कशा पद्धतीने पात्र करता येईल आणि स्वतःला जे आहे लक्षात ठेवायचं आहे, की माझ्याकडून ही गोष्ट ही गोष्ट पात्र करता येईल. तर लाडक्या बहिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. स्वतःही तयार राहा, इतरांनाही तयार ठेवा. म्हणजेच काय, आपल्याला लाभ भेटला पाहिजे हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. बाकी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.